सेवी आपका सहर्ष स्वागत करीत आहेत। सादर करत आहोत रामजी की मुक्ती सवारी। साई शुद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त उद्यमाने शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने या ठिकाणी मी आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। या विवाह सोहळ्यात सातत्याने गेल्या 24 वर्षापासून साई प्रतिमा भेट देत असलेले वाल्मिक गावचे यांचं या महिला ज्या ठिकाणी बसल्या आहेत त्या ठिकाणी कोणी पुरुषांनी बसायचं नाही। स्वयंसेवकांना या ठिकाणी विनंती आहे करण्यात येत आहे। या ठिकाणी वरराजाचं या ठिकाणी आगमन होत आहे। दादाभाऊ गुंजकर यांचं या ठिकाणी विशेष या ठिकाणी व्यासपीठावरून संपन्न व्हायचं आहे। कमलाकरजी गोते, नितीनजी कापसे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। बौद्ध पद्धतीने विवाह होतील। ॲडव्होकेट अनिल शेजवळ, देवानंदजी शेजवळ आणि त्यांचे सर्व सहकारी हा विवाह सोहळा पार पाडून घेत आहेत। त्या ठिकाणी या ठिकाणी राहणार दोडी तालुका सिन्नर हे दोघेही वधूवर या ठिकाणी अपंग आहे। त्यांचं खूप खूप असं अभिनंदन आणि त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा झालेला आहे या विवाह सोहळ्यामध्ये। आणि सर्व जोडपी गुण्यागोविंदाने आणि आनंदाने नांदतायत। बाबांच्या पावनभूमीत हा आशीर्वाद लाभतात। त्यामुळं सर्वांचं आयुष्य हे सुखाचं समृद्धीचं जातं। हा या
साईबाबांच्या पावन भूमीत आयोजित अथक असा आणि अवैधपणे चालू असलेला हा सामुदायिक विवाह सोहळा, सर्व धर्मीय विवाह सोहळा ज्यांच्या खासदार लोखंडे साहेबांचा सत्कार होतो या ठिकाणी आदरणीय कैलास बापू कोते आणि माजी मंत्री परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे की सामूहिक विवाह केला पाहिजे आणि बापूंनी गेली 24 वर्ष ह्या ठिकाणी अखंड सेवा ही करण्याची वेळ एका व्यक्तीला घराच्या कुटुंबाला एक विवाह करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात, पण बापूने एक आदर्श घडला आणि 24 वर्षापर्यंत या ठिकाणी अखंड सेवा केली. त्यांचं कुटुंब साईबाबाची श्राद्ध आणि सबोरी हा आदेश आणि विवाह करण्याची पद्धत मला वाटते आदर्श काम या बापूंच्या कुटुंबाने या अनेक वर्ष केलेले बापूंच्या कुटुंब आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व उपस्थित आहे. आणि म्हणून मी सर्व धर्मीय विवाह करत असताना या ठिकाणी एकच सांगेन की साईबाबांचे ह्या ठिकाणी जो संदेश आहे तो त्यांनी अंमलात आणला आणि आज अखंड सेवा करत असताना बापूंचं जे राहणीमान आहे, जे पद्धत आहे, ते आदर्श काम करण्याची पद्धत मी खासदार म्हणून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी त्यांचे जे भावी भविष्य कामाची पद्धत आहे त्यांना शुभेच्छा देतो. बापूच्या हाताने असंच अखंड सेवा या समाजाची आणि या देशाची हो या ठिकाणी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपण बापू आणि त्यांच्या परिवारावर खूप खूप प्रेम करतात, म्हणून मी देखील शिर्डीचा खासदार आणि या भागाचा उमेदवार म्हणून त्यांना खास शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द समाप्त. व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, व्यासपीठासमोर उपस्थित सर्व धर्मीय विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, नववधू आणि वर या सर्वांचं प्रथमतः कोटे पाटील परिवाराच्या वतीने, शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. या विवाहाला यावर्षी 24 वर्ष पूर्ण होत आहे. 2 तप एखाद्या साधू संन्यासाने तप केले ते 12 वर्षाचं असतं. बापू आणि काकीनी हे जे तप केले हे संपूर्ण 24 वर्ष, हे 2 तप पूर्ण झाले आहे. 24 वर्ष या विवाह सोहळ्याला झाले. अतिशय पुण्याचं काम बापूंनी साईबाबांच्या नगरीत केलं. बाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश, बाबांचा सबका मालिक एक हा संदेश खऱ्या अर्थाने बापू आणि काकीने अंमलात आणला. यापुढेही बापू हा विवाह सोहळा असाच मोठ्या जोशात, मोठ्या उत्साहात करतील अशी मला अपेक्षा आहे. कालच आमचं मानव डाळ्याचं जेवण होतं. आमचे सगळे भावगण, मित्र परिवार, गावकरी सगळे उपस्थित होते. त्या दिवशी कालच मी विस्तृतपणे या विषयावर बोललो आहे. परत आज मला बोलायची बापूने संधी दिली त्याबद्दल मी बापूंचे धन्यवाद व्यक्त करतो आणि भावी वधूवरांना शुभेच्छा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कैलास बापूजी रमेशगिरीजी महाराज यांचा सत्कार होतोय. यांचाही या ठिकाणी सत्कार केला जातोय. मी अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या हस्ते सत्कार होतोय. विजयराव कोते पाटील, आपणास विनंती आहे, आपण मंचावर यायचं आहे. विजयराव कोते पाटील, साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष, साई निर्माण पतसंस्थेचे. नंदनजी महाराज, माजी मंत्री अण्णासाहेबजी म्हस्के, आनंदजी पिंपळकर, आमचे मित्र भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष नितीनराव कापसे पाटील, कमलाकरजी कोते आणि ज्यांनी मंचावरील सर्व पदाधिकारी आणि ज्यांनी हा विवाह सोहळा आयोजित केलेला आहे असे आमचे मित्र शिर्डी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोटे, उपस्थित बंधू आणि भगिनींना. गेल्या 24 वर्षापासून कैलास बापू कोटे आणि त्यांच्या ट्रस्टनी, त्यांच्या सर्व मित्र परिवाराने सामुदायिक विवाह सोहळे ते आयोजित करत आहेत. अत्यंत चांगली संकल्पना कैलास बापूंची आहे. मी मनापासून कैलास बापू कोते, त्यांच्या सर्व मित्रांचं, त्यांच्या ट्रस्टचं अभिनंदन करतो. कारण सामुदायिक चळवळ ही खऱ्या अर्थाने समाजाची गरज आहे.
आजकाल विवाह करणं इतकं काही सोपं काम नाही. लोकांना कर्ज काढून लग्न करावं लागतं. कैलास बापूंनी ही परंपरा अशीच चालू ठेवावी. मी त्यांना मनापासून त्या ठिकाणी पुढील कार्यासाठी बापूंना शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद. या ठिकाणी 24 वर्षापासून बापू आणि काकी या ठिकाणी आपल्या शिर्डी परिसरामध्ये बाबाचा मंत्र, श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र घेऊन ज्यांनी अनेक गोर गरीब कुटुंबाची खऱ्या अर्थाने सेवा केली. 2 ते 2.5 हजार वधूवरांचा विवाह बापूंनी या ठिकाणी पार पाडला. एक लग्न सोहळा करीत असताना मुलीच्या वडिलांना माहिती आहे किती खर्च येतो, परंतु बापूने या ठिकाणी हजारो परिवारांना दिलासा देऊन या ठिकाणी राहता परिसरातील जिल्ह्यातील अनेक वधूवरांचा शिव या ठिकाणी अत्यंत थाटामाटात या ठिकाणी पार पाडला. अत्यंत शोभक अशी मिरवणूक काढून हळदीच्या कार्यक्रमा दिवशी डाळ जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी बापू करतात. आपल्या घरच्याच मुलीचा विवाह या ठिकाणी पार पाडण्यासारखा हा विवाह काक्या. बापूंनी या ठिकाणी गेल्या 24 वर्षापासून आणि आजही 41 जोडप्यांचा या ठिकाणी मंगलमय वातावरणामध्ये मंगलमय विवाह सोहळा संपन्न होणार आहे. होत असताना सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे आशीर्वाद, होते परिवार, अर्थात बापू लहानपणी आम्ही बघत असायचो. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज बापूला सेवेकरता बोलून घेत असायचे. अशी एका संतांची, महापुरुषांची कृपा आशीर्वाद होते परिवारावर आणि त्या अनुषंगाने ही सेवा, ही सार्वजनिक सेवा, सामुदायिक सेवा कैलास बापू, सुमित्रा काकी, कैलास बापूचे सर्व मित्रमंडळ आणि सर्वांच्या माध्यमातून हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे थोड्याच वेळात. त्या अनुषंगाने या ठिकाणी व्यासपीठावर सर्व मान्यवर, आदरणीय पूजनीय वंदनीय काशकानंदजी महाराज आणि सर्व मान्यवर या वधूवरांना शुभेच्छा, शुभाशीर्वाद देण्याकरता आले आहे. एवढं सोपं नाही. एक लग्न करायचं ठरलं तर आई वडिलांना किती समस्यांना तोंड द्यावं लागतं, अनेक समस्या असतात. आणि हा तर 41 जोडप्यांचा हा विवाह सोहळा गेल्या 24 वर्षापासून बापूंना धन्यवाद देतो, त्यांच्या मित्रमंडळाला धन्यवाद देतो की एवढं मोठं हे कार्य करणं सार्वजनिक सोपं नाही. म्हणून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने बापूला, सुमित्रा काकीला धन्यवाद देतो, त्यांच्या मित्रमंडळाला धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी हे 90वर ग्रस्त आश्रमामध्ये प्रवेश पदार्पण करीत आहे, त्यांनाही शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांच्या हातून परिवाराची, समाजाची, धर्माची सेवा घडो, त्यांना उत्कृष्ट संतती आणि संपत्ती प्राप्त हो, अशी या ठिकाणी सर्वानुमते वधूवरांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एक बार कैलास बापू आणि सुमित्रा काकी यांनाही धन्यवाद देतो, त्यांच्या मित्रमंडळाला धन्यवाद देतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. सर्व मान्यवर, उपस्थित सर्व या ठिकाणी निमंत्रित असणारे सर्वच या वधूवरांना आशीर्वाद देणारे सर्वच उपस्थित असणाऱ्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि हा दीपक सोहळा या ठिकाणी विवाह सोहळ्याचा दीपक सोहळा म्हणजे 24वा सोहळा या ठिकाणी होत आहे. या सोहळ्याकरता सर्वांचीच उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर साधुसंतांची उपस्थिती या ठिकाणी 24 वर्षापासून आपण या ठिकाणी पाहत आहात. सर्वांचाच आशीर्वाद या वधूवरांना लाभत आहे.
आणि या सर्व लाभाचं जे काही श्रेय आहे आमचे बापू व काकी आहेत, यांना मी धन्यवाद देतो की आपल्या धर्मशास्त्रामध्ये एक कन्यादान केल्यानंतर म्हणतात स्वर्गप्राप्ती होते. आता या ठिकाणी 24 वर्षापासून या ठिकाणी 300 काहीतरी 23 का काय कितीतरी कन्यांचा विवाह केलेला आहे. आजही 41 कन्यांचा विवाह केला. आता किती स्वर्ग यांना प्राप्त होणारा भगवान जाणे. असो, याप्रमाणे अशा प्रकारचा हा पुण्य सोहळा आहे की जे काही पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हारिक वाटे देवा, ज्यांच्या कुळामध्ये जे काही सात्विक अशा प्रकारचे काही पुत्र मुली होतात त्यांच्याकडून अशा प्रकारची ही सेवा घडत असते. त्याचप्रमाणे आम्ही सांगत असतो, एखाद्याला आशीर्वाद द्यायचा ठरला की देत असतात की यांच्याकडून समाजाची सेवा घडावी, यांच्याकडून देशाची सेवा घडावी, यांच्याकडून परिवाराची सेवा घडावी, वडीलधाऱ्यांची सेवा घडावी, अशा प्रकारच्या सेवा घडाव्या अशा आम्ही शुभेच्छा देत असतो. अनेक लोक देतात, परंतु सर्वांनाच हे घडते असं नाही. जे भाग्यवंत आहे अशा भाग्यवंतांनाच हे घडतंय. त्यापैकी आमचे बापू आणि काकी या खरोखर भाग्यवान आहेत. 24 वर्षापासून या विवाह सोहळ्याचं आयोजन करून अनेक मुला मुलींचा विवाह करतात, अनेक कन्यादान केलं आहे. धन्यवाद आहे त्यांच्याकडून अशाच प्रकारची सेवा घडत राहो अशा प्रकारची मी साहित्याने प्रार्थना करतो आणि या ठिकाणी विनंती करतो. धर्म तुम्हाला सावे कल्याण हे घ्या वचन आशीर्वाद. आणि त्यांचं रक्त असलेलं कोट कुटुंबीय यांची पवित्रता, यांच्यामध्ये असलेलं सामर्थ्य हे सद्गुरू साईंच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांच्या हातून हे महत्तम कार्य घडतंय. 2-2.5 तासापूर्वी माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझा फोन झाला, तेव्हा बापूंच्या या कार्याबद्दल त्यांना क्षणभर सांगितलं. तेव्हा त्यांनी घाईघाईमध्ये तुमच्या या लग्न सोहळ्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्या निमित्ताने तुम्हाला मेसेज पाठवलेला आहे, तो मी तुम्हाला पाठवतो. आणि या सर्व लेकरांकडून देवदेश धर्माची सेवा घडू द्या आणि बापूंना, त्यांच्या सौम्य आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना शुभेच्छा आणि सद्गुरू साईंना त्यांच्या बरोबर आहेतच आणि भरपूर असं कार्य त्यांच्या हातून घडो आणि थांबतो. कारण आता हे वधूवर माझ्याकडे रागाने बघायला लागले, त्यांना आता एकत्र व्हायची घाई झालेली आहे आणि म्हणून तुमच्या घरामध्ये लेकरं बाळ भरो, आनंद सुख नांदो एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. स्टेजच्या मान्यवरांना मी वंदन करतो. धन्यवाद. लग्नाची ज्यांनी कायम गुरु त्यांना या ठिकाणी मी निमंत्रित करतो. त्याचबरोबर यायचं आहे साईबाबा संस्थांच्या भोजनालयाचे प्रमुख विष्णुपंत थोरात, त्याचबरोबर ITIचे प्राध्यापक दुनाके सर यांचंही या ठिकाणी यायचं आहे. काल आदर्श कामगार म्हणून कर्मचारी म्हणून ठिकाणी यायचं आहे. त्याचबरोबर डॉक्टर कांदोळकर त्यांनी या ठिकाणी यायचं. नोंदणीचं काम करणारे अनिल शेळके यांनी या ठिकाणी यायचं आहे. आर्किटेक्ट डाके साहेब, शफिक शेख यांनी या ठिकाणी यायचं आहे. आज दिवसभर ज्यांनी खूप मोलाचं आणि संजय बनकर यांनाही विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. त्याचबरोबर पत्रकार सतीजी वैजापूरकर या ठिकाणी 2 दिवसापासून सातत्याने सर्व व्यवस्था करणारे सुनीलजी लांडगे, फारुख शेख, योगेश बाराचे, तौफिक कुरेशी आणि मदन महाराज या ठिकाणी बापू करत आहे. मी बापूंना विनंती करतो या ठिकाणी आपण साहेबांचा सत्कार करावा. उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी, या समुदाय विवाह सोहळ्याचं हे 24व्या वर्ष असून या वर्षी 41 विवाह संपन्न होणार असून यामध्ये हिंदू पद्धतीने 35 आणि 6 विवाह पद्धतीने विवाह होत आहे. या विवाह सोहळ्यामध्ये 13 तालुक्यातील 6 जिल्ह्यातून वधूवरांनी सहभाग घेतला असून यात विशेष म्हणजे अंध एक जोडपं आहे. या सोहळ्यात 21 जोडपं आंतरराष्ट्रीय विवाह तिथं बद्ध होत आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये आजच्या या शुभ मुहूर्तावर आपले मनापासून स्वागत करताना आनंद होत आहे. 24 वर्ष सातत्याने नित्याने सर्वधर्मीय विवाह सोहळा आयोजन करण्यास साई सिद्धी चाटवट आणि श्री ग्रामस्थांचं मोठं योगदान लाभलेलं आहे.
आजवर 24 वर्षामध्ये सुमारे 2258 वधूवरांनी आपले याच शिर्डीतील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये भाग्य उजळले असून विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात आजवर 1300 जोडप्यांनी आंतरजातीय विवाह करून साईबाबाच्या आशीर्वादाने व गुणवंदने संस्कार करीत आहे याचा विशेष आनंद आम्हाला होत आहे। मागील 23 वर्षापासून सामाजिक बांधिलकीचा विचार करून या उपक्रमाला आम्ही सुरुवात केली। आमचे प्रेरणास्थान आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या सामुदायिक विवाहाचे स्वागताध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप मिळाले असून याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे। आज लग्न करताना अनेक प्रकारचा खर्च केला जातो आणि त्या खर्चाने अनेक आईवडिलांना कर्ज बाजारी व्हावं लागतं। हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमच्या मातोश्री वत्सलाबाई कोते यांची प्रेरणा घेऊन वडील गोविंदराव शंकरराव कोते पाटील यांची प्रेरणा घेऊन आज सामुदायिक विवाह सोहळ्याला 24 वर्ष पूर्ण होताना आनंद होत आहे की आपल्या हातून सर्वसामान्य जनतेची सेवा होती आणि जनार्दन स्वामींचे आशीर्वाद असतील, साईबाबांचे आशीर्वाद असतील, आपल्या सगळ्यांचे सहकार्य असतील। या सगळ्यांच्या सहकार्याच्या भावनेतून जी सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ आता संपूर्ण राज्यभर केलेली आहे। आईवडिलांच्या लग्नासाठी पैसे नाही या म्हणून मुलामुलींना आत्महत्या करावी लागते। अशा प्रकारच्या घटना आपण वारंवार ऐकतोय, बघतोय, टीव्हीत असेल किंवा पेपरमध्ये या वाचायला भेटतात। आणि ही सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ जिल्ह्याच्या राज्याच्या खेड्यापाड्यात पोहोचण्याची गरज आहे। त्यासाठी नवीन युवतींनी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा अशा प्रकारची विनंती आपल्या सगळ्यांना या माध्यमातून करीत आहे। साईबाबांनी सदैव सामान्य माणसाचा सेवेत देव पाहिला याच विचाराने आम्ही देखील एक सेवाभावी म्हणून काम करत आहे। हुंडा घेणार नाही, देणार नाही हाच संदेश आमच्या चळवळीत आहे। या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाने हाच निर्धार केला पाहिजे का समाजात भविष्य काळामध्ये मुलगी पाहिजे पण मुलगी नको अशा प्रकारची जी भावना आहे ती आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सामुदायिक विवाह सोहळा महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम ज्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मंडळांनी केलं त्यांचा मनापासून आभार मानतो। खरं तर हा सोहळा आजवर राज्य आणि देश पातळीवर पोहोचवण्याची माध्यमाची मोठी भूमिका राहिली आहे। तसेच माझ्या सौभाग्यवती सुमित्रा काकी, आमच्या वहिनी, आमच्या बहिणी आणि आमच्या सगळ्या भावजाया यांनी सगळं या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने 23 वर्षापासून सातत्याने काम करीत हे आपल्या घरचे लेख म्हणून किंवा आपलं घरचं लग्न म्हणून यासाठी मेहनत करतील। याबद्दल या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला त्या वत्सलाबाई गोविंदराव कोते यांच्या चरणांनी नतमस्तक होऊन मी माझे 2 शब्द संपत असताना वधूवरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जरी आपण उद्या सतुबाईच्या घरी गेलो तर ते आपली आई म्हणून तिचा सांभाळ करावा एवढीच आपल्याला मनापासून प्रार्थना करतो। आई वडिलांचा कुठल्या प्रकारचा धिक्कार करू नये, सासू सासऱ्यांचा कुठल्या प्रकारचा अवमान करू नये आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये मुलगा का मुलगी हा भेदभाव न करता आपण तिचं मुलगी म्हणून तिचं स्वागत करावं अशा प्रकारची इथल्या वधूवरांना विनंती करतो। वधूवरांना आवाज येतोय का? उद्या मुलगा का मुलगी जरी असं तिचं स्वागत करणं असं साईबाबांच्या या नगरीमध्ये हात वर करून सांगा बरं, हात वर करून सांगा। मुलगी जरी असली तिचं स्वागत केलं पाहिजे या मताचा आम्ही सगळेजण आहोत। आणि तिचं स्वागत करताना उद्या होणाऱ्या आमच्या ज्या भगिनी आहे त्या इथून लग्न करून जातील त्यांना विनंती आहे कुठल्या प्रकारची सोनोग्राफी करू नका आणि मुलीचं चांगल्या प्रकारे स्वागत करा। साई सिद्धी चॅरिटेबलच्या नावाने जे कोणी पहिली मुलगी होईल त्या मुलीच्या नावावर 11,000 रुपयाचं आम्ही स्वतः देणगी म्हणून स्वागत करीत आहोत। अशा प्रकारची भूमिका त्या ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने घेतलेली आहे आणि यावेळेस सुद्धा घेणार आहे। तेव्हा आपल्या सगळ्यांना विनंती आहे मुलीचं सातत्याने कौतुक करावं, मुलीचं स्वागत करावं अशा प्रकारची विनंती करतो। आणि आलेल्या सगळ्याच मान्यवरांना ज्येष्ठ व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो। यामध्ये नगराध्यक्ष आर्यनताई गोते असतील, अलकाताई असतील, त्याचप्रमाणे सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र। आद्य नागरिक शिर्डीचे अनमान्य बापूसाहेब कोते आणि आदरणीय काकी सुमित्रा काकी आणि त्यांचे सर्व कोते परिवार आणि कुटुंबीय
आणि त्याचबरोबर सर्व साई शहरातील आणि सर्व आजूबाजूच्या शहरातील जे नागरिक आहेत त्यांच्या वतीनं हा जो आयोजित केलेला हा सोहळा आहे, या सोहळ्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात याबद्दल या ट्रस्टच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय हरिभक्तपरायण रमेशगिरी महाराज, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे आदरणीय महाराज आणि आनंदजी पिंपळगावकर, या ठिकाणून गेलेले खासदार लोखंडे, काशिकानंदजी महाराज, श्रीयुत कमलाकर कोते, ज्ञानेश्वर कोतकर, कैलासजी, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक सर्व क्षेत्रातील आणि साई संस्थांचे चीफ काडिलकर साहेब, त्यांचे उपस्थित सर्व सहकारी आणि जमलेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित पत्रकार आणि सर्व बंधू भगिनींनो, वेळ खूप झालेला आहे. मी काही फार या ठिकाणी आता आपला वेळ घेणार नाही. भरपूर अशा प्रकारचा पाहुणचार, आदरातिथ्य आपल्या सर्वांचं झालेलं आहे आणि म्हणून असा हा सोहळा आता या ठिकाणी काही क्षणामध्ये पार पडणार आहे. आपण सर्वजण या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. काही मंडळी कंटाळलेली आहे तरीसुद्धा, पण आप्तेष्ट, नातेवाईक आणि या सर्व वधूवरांच्या आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा क्षण या ठिकाणी आता या ठिकाणी येऊ घातलेला आहे. त्यासाठी आपण सर्वजण आतुर आहात आणि अशा प्रकारचा या मुहूर्तावर हा सोहळा या ठिकाणी साजरा केलेला आहे. बापूंनी ज्या अनेक सूचना आपल्याला या केलेल्या आहेत, त्या वधूवरांनी आणि त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईकांनी या लक्षात ठेवल्या पाहिजे. आज समाजामध्ये जे काही वेगवेगळे प्रकार जे होऊन राहिलेले आहेत आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये नेहमी बेटी बचाओ बेटी पढाओ हा जो काही नारा शासनाने आणि सर्व जगामध्ये आज आपण पाहतो आहोत की आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आज मुलींची संख्या कमी होऊन राहिलेली आहे आणि म्हणून असे अनेक मुलं हे उद्या लग्न वाचून राहतील की काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून हा सोहळा ज्याच्यावर आर्थिक काही ताण येतो, आई वडील त्या निमित्ताने काही मुलीचं वेगळ्या प्रकारचं जे काही प्रकार जन्मापूर्वीच करतात, याला आळा बसला पाहिजे. या दृष्टीनं हा सामुदायिक सोहळा बापूंनी या ठिकाणी गेले अनेक वर्ष करतायत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे इतर सहकारी त्यांना सहकार्य देत आहेत. हा सोहळा पाहून अनेक ठिकाणी अशा प्रकारचे सोहळे सुद्धा सुरू झालेले आहेत आणि म्हणून या कोते परिवाराचा एक धार्मिक पिंड आहे. माझा गेले अनेक वर्ष राजकारणात गेले 30-40 वर्षापासून जेव्हा मी शिर्डीला आलो तेव्हापासून या ठिकाणी या कुटुंबाचा अत्यंत जवळचा संबंध निरनिराळ्या माध्यमातून आलेला आहे आणि एक सत्शील कुटुंब बापूंचं एक याच्यातनं या कामामुळे उत्तरोत्तर प्रगती होते आहे, हे सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये पाहायला मिळतं. बापूला 2 मुलं असले, मुलगी नाही, पण आपण सर्वजण या ठिकाणी ज्या वधूवरांचं आता या ठिकाणी शुभ पार पडणार आहे, या सर्व मुली आणि त्यांचं जे आयुष्य आहे ते सुखाचा समाधानाचा व्हावं. एक मुलगा आणि एक मुलगीचा विवाह करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. पुष्कळ वेळेला ते नंतर विवाह सुद्धा टिकत नाही. अलीकडे ते डायव्होर्स आणि अशा प्रकारचं प्रकार हे फार मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे आणि म्हणून सर्व विवाहित नवीन विवाह या ठिकाणी असलेल्या सर्वांना मी विनंती करतो, आपल्या जीवनामध्ये जे आता गुरु या ठिकाणी आपल्याला मंत्र देणार आहे, हे मंत्र आयुष्यभर आपण आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे. त्या दृष्टीनं ते जी प्रभू रामचंद्राची जी काही कल्पना आहे ती याची पद्धतीची ती पद्धतीनं त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे. म्हणून अधिक मी जास्त काही वेळ देत नाही. अनेक विषय बोलण्यासारखे आहेत, परंतु आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती लाभो, मर्यादित संतती आपल्या सर्वांना मिळो, अशा प्रकारची साईचरणी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. ओम शांती. धन्यवाद. या ठिकाणी सर्वांना श्रद्धा आणि साईबाबांच्या या पुण्य पावन शिर्डी भूमीमध्ये सालाबाद नियमाप्रमाणे होणारा सामुदायिक विवाह सोहळा
या सोहळ्याला उपस्थित झालेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व आदरणीयांच्या शिकवणीप्रमाणे सर्व जाती धर्माचे आपले बांधव, विशेष करून समोर उपस्थित ग्रहस्थाश्रमामध्ये पदाधिकारी आणि सहकारी मंडळी, अतिशय सगळी नियमावली आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं, विशेष करून बापू या सगळ्या कन्या ज्या असतात त्यांचं कन्यादान काकी आणि बापू करतात. हे अतिशय पुण्याचं सद्गतीचं साधनही त्या माध्यमातून निर्माण होतं. म्हणून बापूंना साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व सदस्यांना खूप शुभेच्छा मी देतो. त्याकडे सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं साधु साधु वनगन्धेन गुणं प्रेतम् एतं कुसुम सन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोरे पूजेमि बुद्धं कुसुमेन नैनं पुयेन मेतेन लभामि मोक्षं ज्ञानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गभीरकोश गौरवर्णं सुखाय अभयचित्त निमयकावा मुनिन्द तम तेजसा भवतु ते जय मंगलानि नालागिरि गजवदनं अतिवत्तभूत साधु साधु. या ठिकाणी बौद्ध पुढील कार्यक्रमासाठी आयोजकांनी संचालकांनी हिंदू पद्धतीचे जे आहेत वधूवरांनी उभं राहायचं आपल्या जागेवर. वधूचे मामा गजामुखा सिद्धिदा बल्लाळो मुरुडं विनाय गिरिजात्मकं सुवर्धं विगणेश्वरं ओझरं ग्रात्यासि पुसने कुर्यात् सदा मंगलं वधूवर्योः शुभं भवतु शुभलग्न सावधान शुभमंगलं सावधान गंगावरी नर्मदा कावेरी गंडकी पूर्णापूर न जल है समुद्रद्वयोर मंगलं वधूवर्यो शुभं भवतु शुभमंगलो सावधान आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा सात विश्वे लग्न मुहूर्त प्रवर्तते सावधान विश्वे लग्न मुहूर्त प्रवर्तते सावधान देव विद्यावरन्दैव वरन्ददेव लक्ष्मी वदेते मनसा सगळ्यांचे मित्र आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. वधूवरांची हार घालून जाणे असतील तर कृपया त्या ठिकाणी असलेली गर्दी कृपया त्वरित बाजूला करा. स्वयंसेवकांना सूचना आहे, कन्याला आपण या ठिकाणी त्वरित यायचं आहे. संगलोभिवाय स्वरे कुंडलिकाक्षो सवाय अभ्यंतरशुचे सर्वं शुची
श्रीरविगणमस्तु अभिभूषितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः सर्वमङ्गलमाङ्गल्यं ईशानस्तु भगवान् मङ्गलाय तनो ग्राम स्थित वर्गाणां प्रतिनिधि भूत यजमानः अहं मम आत्मना श्रुति स्मृति पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम 21 पुरुषाणाम् उद्धारणार्थ कन्यादान कल्पोक्त फल प्राप्त्यर्थम समस्त पितॄणां निरति शयानंद वाप्ति कामः अस्यायाः प्रतिनिधि रूपेण कन्या दानं करिष्ये तदादौ निर्विघ्नता फलावाप्ते महागणपति स्मरणं च करिष्ये वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभा निर्विघ्नं वरमे देवा सर्वकार्येषु सर्वदा सिद्धिबुद्धिसहितायो महागणपतये नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि लक्ष्मीनारायण स्वरूपं सुवरितो विनायक प्रियानित्यहन्तान्धस्वस्मिं भ्रमन्तुनः कुलायिनी घृतवती पुरन्दे शोने सीमसदने पृथिव्याः वितवारुद्रावसवो गृह्णन्विमा ब्रह्मवीवी सौभगायाश्विना दल्लु साधयतामि हत्ववाः इमां कन्यादानानिवराय तुभ्यं दिसले 1 मिनिट हा थांबा 1 मिनिट ओके हिट बापू समोर बघ त्याच्या खाली एका पत्रावळीमध्ये आपल्याला हळद कुंकू 2 हळकुंड बांधलेली कंकण एका लाईट पाहिजे योग लाईट ये भाऊ त्यांचं घेऊन नवरी बोलून केला भाऊ सगळे लाईट सगळं मोबाईल शतम जीवन गळ्यामध्ये नवरीच्या जोडवे विरोधी दिले तुमच्याकडे भूतं विद्युत्कान्ते समप्रभं कुमारं सत्यस्तञ्चमूलं प्रणमाम्यं पौमाय नमः स्वाहा अंगुलिकाशामं रूपेणामृतं ऋषीणां च गुरुकाञ्चन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं बृहस्पतये नमः स्वाहा मुकुन्दं प्रणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्ररक्तारं भार्गवं प्रणमाम्यं शुक्राय नमः स्वाहा नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्चरं शनैश्चराय नमः स्वाहा स्वाहा सूर्येभ्यो नमः अग्निवाय सूर्येभ्यो नमः स्वाहा इदमाय सूर्येभ्यो नमः अग्निवाय सूर्येभ्यो नमः स्वाहा इदमाय सूर्येभ्यो नमः अग्निवाय सूर्येभ्यो नमः स्वाहा मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम परमसुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि कुंकू भरून झाला असेल तर वधूवरांनी आपल्या जागी उजव्या हातामध्ये घ्या इकडे राशे चालले झाल्या असतील तर आपण खाली बसून घ्यायचं
स्वस्थाने परमेच पद्मादयो देवस्तत्र गच्छ हुताशन नवरी मुलीचा भाऊ द्राक्षे नागपूरमध्ये संत्री तेजू माझी गुरुमंत्री मातीच्या चुली असतात घरोघरी अशू झालंय लग्न आता चल घरी चांदीच्या ताटात खडी सासऱ्याची वाटी यशरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी. ओके ओके एकदम आवाज म्हणायचं. अरे तुम्ही म्हणलं तर आमचं काहीच नाही जायचं. भाजी भाजी अजिबात नाही. भाजी नाही चालणार. शेपूची भाजी घेऊच नको. भाजी कॅन्सल झाले. मी ती बरोबर बोलतो. ओके ओके चालेल चालेल. आणि येत काही म्हण मी ती म्हण लसूण म्हण कांदा म्हण. नाही नुसतं नाव तर घे. नुसतं नाव घे ना. तुझं नाव सांग. द्याकडे पाहूनच करा पडत ती. बर बर जवळ जरा ताळ्याचे पाणी स्पर्श केले बाबासाहेबांनी. आजरावांचं नाव घेते त्यांच्या सन्मान्य केले. ओके ओके ओके. माझे नाव नाशिक माझे गाव माडीवर नेसते साडी साडीचे घेते माप. राजेंद्र माझे बाप दारात उभी होती जाई. विजया माझी आई पाण्याने निघाली गवळण. राणी वसनेवर माझे मावळण. डब्यात होता खाऊ ओंकार माझा भाऊ. ओंकारने लावली पंथी. आतिशराव माझे पती मी त्यांचे सौभाग्य होते. ओके ओके नाव लिहून घ्या. ओके ओके नाव तर घे साधं घे. नाव नाक मारा आता घरी काय म्हणणार. रेणुकच म्हणणार. बरं बरं बरं. गाव पिंपळगाव ते तालुका जिल्हा अहमदनगर. बर एक शेरी 7 संगमनेरी का 7 शेरी 1 संगमनेरी. द्या पुढे द्या पुढे द्या. नाही नाही म्हणू दे ना. नाव घ्यायचं त्याला अजून. नाही जमान ते चालतं उरका. नाव घ्या नाव घ्या. माझं नाव निशाई पांडे. काळी साडी काळा ब्लाऊज मिऱ्या घालते ठासून. संदीप रावांचं नाव घेते सगळ्यांचं मान राखून. ओके ओके छान. तुझं नाव नारायण सांग. रोहिणी नारायण सावंत. आनंद झाला तुला. खूप आनंद झाला. आनंद करता तुझ्या महिला असं झालं. घे घे नाव घे. सासू सासरे शंकर पार्वती. सासू सासरे शंकर पार्वती. दीर गणपती नंद सरस्वती. नारायण माझे पती मी त्यांची सौभाग्य होते. यांचा नंबर घेऊन ठेवा. राहणार इकडे तालुका राहता जिल्हा अहमदनगर. दर पुढं माऊगाव काही आहे तू आपल्या तालुक्यात आहे. तुला मी दिली परवानगी यावर. भाजी मेथीची बर चांगली. सप्तशृंगीचं नाव घेते शीतल पावली. अरे वा वा वा. म्हणजे गडवर गेले गेलं पावली का. माझं नाव शीतल सिद्धार्थ पाटील. लाल मणी तोडले काळे मणी जोडले. सिद्धार्थासाठी आईबाप सोडले. नक्की हो. बर बर. उमराज झाडाखाली जगते सावली. उमराज झाडाखाली जगते सावली. अशा गावात जन्मदान धन्यता मागली. धन्यवाद धन्यवाद. खूप सुंदर सुंदर अशी सासू सासऱ्यांची नाव घेतलं सेवा कर. बोला नाव नाही लाज करून ठेवायचं ना. लाजू नको लाजू नको लाजू नको. नाव गाव सांग तुझं. माईक घे जवळ. नाशिकचे द्राक्षे गोव्याचे काजू. रेखाचं नाव घ्या कशाला लाजू. सासरा माझा शंकर. सासू माझी सरस्वती. दीर माझा गणपती. ननंद माझी सरस्वती. दिलीप रावांचं नाव घेते मी त्यांची सौभाग्य. वा 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 वा. पण थोडं तो देवांची आदर. वा वा वा. सोन्याची ताटात खडे साखरेची वाटी. सोन्याची ताटात खडे साखरेची वाटी. कल्पेश रावांचं नाव घेते 7 जन्मासाठी. वा वा नक्की. 7 जन्म तुम्हाला शुभेच्छा. वा वा वा. सोन्याची ताटात खडे साखरेची वाटी. सोन्याची ताटात खडे साखरेची वाटी. कल्पेश रावांचं नाव घेते 7 जन्मासाठी. वा वा नक्की. 7 जन्म तुम्हाला शुभेच्छा. घेतला हातात हात तेव्हा लक्ष्मीचा घेतला हातात हात आणि
नवीन करणार मी तिच्या बरोबर नव्या संसाराची सुरुवात. वा 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 वा. वडाच्या झाडाखाली वृक्षाची सावली कर्कशावाला जन्मदिनाला शिवबासाठी खंबीर होती राजमाता जिजाऊ. वा वा. शिवबासाठी खंबीर होती राजमाता जिजाऊ. मुलींसाठी पहिली शाळा ज्योतिबांची साऊ. वैष्णवी देईल अशी साथ मला सांगतो 3 बहिणींचा भाऊ. वा वा वा. व्हेरी व्हेरी गुड व्हेरी गुड. तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर. मंगळसूत्रात 2 वाट्या, एक सासर आणि एक माहेर. आकाशरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. वा वा. गाव तालुका शिवरामध्ये. रुक्मिणीचा लाडका पंढरीचा विठू सावळा. रुक्मिणीचा लाडका पंढरीचा विठू सावळा. प्रेरणाचं नाव घेतो छत्रपती शिवरायांचा मावळा. अरे वा वा वा. जिल्हा अहमदनगर. तलवार आणि ढाल आहे शंभूंचे शस्त्र. तलवार आणि ढाल आहे शंभूंचे शस्त्र. सुरजराव आहे माझे पती आणि जीवलग मित्र. वा 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 वा. नक्कीच नक्कीच नक्कीच. नंबर सांगा. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. की जय. बरोबर पाहिजे. गोपीनाथ बापू, दत्तू बापू आणि कैलास बापू. वा वा तिकडे वा.